टिळकजी, मला तुम्हाला एक विचारावंसं वाटतं की तुमचा प्रचंड सगळ्या या आंदोलनाचा अनुभव आहे. वेगवेगळ्या राजकीय लोकांबरोबर तुम्ही काम केलेलं आहे. अगदी विरोधी पक्षातील किंवा सत्तेतील मोठ्या मोठ्या लोकांबरोबर तुमचे संबंध आहेत. मला तुम्हाला एक विचारावंसं वाटतं की ह्या सगळ्या मुवमेंटमध्ये याला स्ट्रक्चरल स्वरूप देता येईल का, किंवा कॉक्रोच पार्टी सारखा पक्ष, रजिस्टर पक्ष आपल्याला करता येईल का? त्यांना एक तरुणांची मुवमेंट बनवता येईल का, किंवा त्याच्या माध्यमातून आपल्याला आंदोलन करून जे तरुणांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत आणि अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न पुढे घेऊन जाता येईल का? कशा प्रकारे काम करता येईल? तुमचं मत काय आहे याच्यावर? खरं तर ही मुवमेंट कुठून सुरू झाली ते आपण बघू. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांनी देशातील तरुणांना बेरोजगार म्हटलं, त्यांना हिणवलं, त्यांना झुरळ म्हटलं. आणि त्या रागामधून आपण एक सोशल मीडियामध्ये पोस्ट केली होती की भारताच्या कोर्टांमध्ये अनेक झुरळांची संख्या वाढलेली आहे आणि हे झुरळ तरुणांनी एकत्रित येऊन हाकलले पाहिजे. त्याच्यानंतर 2 दिवसांनी अभिजित दिपसेंनी एक सोशल मीडियावरती पार्टी लॉन्च केली. ती पार्टी काय अजून रजिस्टर वगैरे झालेली नाहीये. भारताच्या निवडणूक आयोगाकडे कॉक्रोच पार्टी नावाचा कोणताही पक्ष आजपर्यंत रजिस्टर नाहीये. परंतु एक गोष्ट महत्वाची आहे जिला भारतातला एकही राजकारणी नजरअंदाज करू शकत नाही. ती गोष्ट म्हणजे एखाद्या माणसाने मांडलेली कन्सेप्ट आहे, ती अचानक एवढी लोकप्रिय कसं काय होऊ शकते की जिला 2-3 कोटी लोक फॉलो करतात? असं होऊ शकत नाही. हा एक रोष आहे तरुणांमधला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना तो व्यक्त करण्याची संधी मिळाली. त्यामुळं कॉक्रोच म्हणून घेणं हे काही तर कुणाला फार अभिमानास्पद वाटेल अशी काही परिस्थिती नाहीये. झुरळ आहात तुम्ही. या रागातून एक उपहासात्मक पद्धतीने शब्दरचना करत हा विषय इथपर्यंत आलेला आहे. परंतु सोशल मीडियावरची, फेसबुकवरची पार्टी, इंस्टाग्रामवरची पार्टी, स्टेटसवरची पार्टी, व्हॉट्सअपवरची पार्टी, या प्रत्यक्षात अस्तित्वाने येण्याची जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. आणि अभिजित दिपसे नावाचे जे काही तरुण आहेत त्यांनी आम आदमी पार्टी सोबत काम केलेलं आहे. त्यांना पक्षीय राजकारणाचा पुरेपूर अंदाज आहे. आता हे पाहणं महत्वाचं आहे की ते भारतात कधी येत आहेत. ते भारतात आल्याशिवाय या पार्टीची जी काही पुढची सगळी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पुढे जाणार नाही. त्यामुळे माझी विनंती आहे त्यांना, या देशातल्या तरुणांच्या वतीने, की तुम्ही तात्काळ भारतामध्ये या. आज रोजी तुमच्या घराला महाराष्ट्र सरकारने पोलीस संरक्षण दिलेलं आहे. एवढंच नाही, मी आत्ताच एक बातमी वाचली एक अर्ध्या तासापूर्वी की भारतातल्या एका नागरिकाने कॉक्रोच पार्टीच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करून केली. आता सुप्रीम कोर्टाने याचिका दाखल करून घेतली आहे का, त्याच्यावर कोर्ट काय निर्णय घेतं किंवा कोर्ट त्यांना इंटरटेन करतं का, हे पाहणं महत्वाचं आहे. कारण चूक सुप्रीम कोर्टानेच केली होती कॉक्रोच म्हणून तरुणांना. आता सुप्रीम कोर्टाच्या समोर विषय गेलेला आहे. आता सुप्रीम कोर्ट काय रिॲक्ट करतं हे पाहणं महत्वाचं आहे. परंतु अभिजित दिपसेंना मला म्हणायचंय, इंस्टाग्राम, फेसबुक, सोशल मीडिया हे जे काही अनेक प्लॅटफॉर्म आहेत इथं आपण हिट झालेला आहात. परंतु आपले झालेले फॉलोअर्स आहेत ते उद्या भविष्यामध्ये सक्रिय कार्यकर्ते, सक्रिय राजकीय व्हॉलेंटियर्स म्हणून आपल्याला जर पुढे आणायचे असतील तर आपल्याला देशामध्ये यावं लागेल. आपण देशाच्या बाहेरून ही मुवमेंट चालवण्याचा निर्णय घेतात. खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्मा गांधी असतील, त्यानंतर सुभाषचंद्र बोस असतील, नेताजी यांनी देखील त्यावेळी इंग्रजांच्या विरोधामध्ये जाऊन परकीय इंग्रजांच्या विरोधकांची मदत घेतली होती. अगदी जर्मनीच्या क्रूर कर्मा हिटलर सोबत नेताजींचे संबंध होते आणि हिटलरला इंग्रजांच्या विरोधामध्ये भारतामध्ये मदत कशी घ्यायची याच्यासाठी आझाद हिंद सेना आणि नेताजी प्रयत्न करत होते. त्यामुळे बाहेरच्या देशामधून इथं मुवमेंट चालवणं गैर नाहीये. परंतु भारताच्या राजकारणामध्ये लीडरलेस राजकारण भारताचं उभा राहत नाही. त्यामुळं इथं दिपकेंना यावं लागेल, दिपकेंना कार्यकारिणी निवडावी लागेल आणि जे जे तरुण महाराष्ट्रामधले, देशामधले अशा पद्धतीच्या नवीन संकल्पनेला पुढे येऊन काम करू इच्छित आहेत त्या सगळ्या तरुणांना सोबत घ्यावं लागेल. खरं तर हे स्वतःहून पुढे येणारे लोक स्वतःहून खर्च करतात, राजकारणामध्ये काम करतात. आपण पाहिलंय की आम आदमी पक्षामध्ये एक मोबाईल रिपेअर करणारा माणूस पंजाब मधल्या, हरियाणा मधल्या मुख्यमंत्र्याला पाडू शकतो. अगदी परवा झालेला जो निकाल आहे तामिळनाडूच्या विधानसभेचा, त्याच्यामध्ये हे जे काय हिरो आहेत, तामिळचं राजकारण, साऊथचं राजकारण हे फार रोमॅन्टिझम मधून राजकारण निर्माण होतं. तर एका हिरोनी पार्टी उभा केली, 1 वर्षाच्या आत ती पार्टी हिट झाली आणि
राजकारणात थेट सत्तेमध्ये TVK नावाचा पक्ष आला आणि मुख्यमंत्री पण झाले. परंतु मला एक सांगायचंय की अंडर करंट जी त्याच्या पाठीमागे जी काही तरुणांची भूमिका होती, मी स्वतः तामिळनाडूमध्ये 1 महिना त्यावेळी सगळी राजकीय प्रचाराची यंत्रणा जवळून पाहिलेली आहे. आणि यांचा विजय होण्यामागं फक्त तामिळनाडू मधले तरुण हेच कारणीभूत आहेत. आणि तरुणांनी ठरवलं तर दिल्लीमधली सत्ता परिवर्तित होऊ शकते. तरुणांनी ठरवलं तर आता लेटेस्ट तामिळनाडू मधली सत्ता बदलू शकते. त्यामुळं भारतामध्ये हे जे काही नवीन सोशल मीडियाच्या माध्यमातून वादळ आलेलं आहे, ते वादळ इथल्या राजकीय पक्षांनी सिरियस घ्यावं. ज्या अर्थाने भारतीय जनता पार्टीची सोशल मीडियाची काम करणारी टीम मागच्या 8 दिवसामध्ये सक्रिय झाली. सुरुवातीचे 2-3 दिवस जरा टिंगल आणि चेष्टेवारी चाललं होतं. मात्र काही पूर्णवेळ प्रचारक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शेकडो शाखा, शेकडो संघटना, स्लीपर सेल यांच्यामधले काही पदाधिकारी जे आता सोशल मीडियावरती येऊन या एका झुरळाच्या विरोधात प्रतिक्रिया द्यायला लागलेत, भूमिका मांडायला लागलेत. याचा अर्थ असा आहे, हे झुरळ भारतीय जनता पार्टीला जड जायला लागलेलं आहे. एवढंच नाही, काँग्रेस असेल आणि इतर महाराष्ट्रातले देशातले विरोधी पक्ष असतील, हे सगळेच्या सगळे पक्ष हे गलित गात्र झालेले आहेत. त्यांची कसलीही राजकीय भूमिका राहिलेली नाही. आणि अशा गलित गात्र झालेल्या विरोधी पक्षांना देखील ह्या जोराने सोशल मीडियावरती तरी आव्हान उभं केलेलं आहे. आणि हे आव्हान सोशल मीडियावरून प्रत्यक्षात यावं अशीच देशातल्या तरुणांची मनापासून इच्छा आहे. आणि अभिजित दीपके यांनी ती इच्छा पूर्ण करावी, त्यासाठी त्यांनी भारतात यावं हीच माझी देखील अपेक्षा आहे. जय हिंद.